साडी म्हटली की प्रत्येक स्त्रीचा हा जिव्हाळ्याचा विषय असतो। तर माझ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पैठणी साडी किंवा अदर सिल्कच्या साड्या ह्या कशा बनतात। तर हे जाणून घेण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एल्लोरा रोडवर असणाऱ्या पैठणी सिल्क मॉल या शॉपमध्ये आली आहे। आता एका सिल्क मॉल म्हणून एक शॉप आहे, त्या शॉपमध्ये आलं जिथे प्युअर सिल्कच्या साड्यांची स्पेशालिटी आहे आणि ही खासियत म्हणजे आम्हाला आपण ज्या पुस्तकामध्ये वाचलं होतं की हातमाग किंवा पैठणी किंवा ज्या जरीच्या साड्या असतात त्या आपण स्वतः बसून इथे हातमागावर शिवतो। तर ही मशीन आहे, इथे बसून फक्त हाताच्या मदतीने ह्या साड्या विणल्या जातात। तर ही स्पेशली पैठणी बनवण्यासाठी ही मशीन वापरली जाते। जरी असते जे आपण पैठणीमध्ये वापर पाहतो की जरी आणि वेगवेगळे कलर असं एकत्र घेऊन ते लोक साडी शिवतात। तर जे काका काम करतात त्यांना आपण विचारूया, काका हे कसं चालतं या मशीनचं काम? आपण पायला दाबले म्हणजे जागे वर येणार, तर ते जागेतून जागे वर येणार, वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे जागे येणार, त्याच्या डिझाईन पंच होते त्या कलर। आपण पॅन्डल दाबले ते जागे एक इथे याला धोटे म्हणतात, धोटा। याच्यामध्ये कलर भरले जातात वेगवेगळे आणि भरले जातात। या प्रत्येक धाग्यामध्ये 6000 धागे, यात प्रत्येक धाग्यामध्ये एक एक धागा गुंफलेला आणि हा आपण गुंतवलं वर तर खाली यावं म्हणून हे लोखंड वजनदार धागा खाली जायला पाहिजे। आपण धागा सोडला खाली जावं त्यासाठी लोखंड मोठ्या। आणि हे जे इथे जे पिंक कलरमध्ये आपल्याला दिसत आहेत ते टोटल 6000 धागे आहेत आणि त्याच्यामध्ये ते वेगळ्या डिझाईन्सचे वेगळे धागे यूज करतात। हे आता दाखवतात आपल्याला की ही आतली साईड आहे ज्याच्यावरती विणकाम करतात आणि हे बाहेरच्या साईडने पाहू शकता इतकं सुंदर वाटतं हे सगळं काम। आणि वेगवेगळे कलर जसं की पिवळा कलर, निळा कलर त्याने हातमागावर हे तुम्ही पाहू शकता की अंगावर घेण्यासाठी ही जी आपण शॉल म्हणून म्हणतो की शॉल किंवा दुपट्टा असा हा यूज करू शकतो। खूप सुंदर प्रकारे बनवलं आहे तो, म्हणजे ह्याचं वर्क इतकं सुंदर आणि हेवी आहे आणि कलर इतके सुंदर प्रकारे वापरले त्याच्यामध्ये। हा धागा तुम्ही पाहू शकता की एवढा सॉफ्ट आहे आणि आपल्या हेअरपेक्षा फाईन असा धागा आहे आणि ते हे सिल्कचं काम करतात ते खूप आजकाल असे वर्क खूप रेअर्स असतात, त्याच्यामुळे जे आपले सिल्क वगैरे प्युअर सिल्कच्या ज्या मटेरियल किंवा साड्या असतात त्या त्याच्यामुळेच कॉस्टली असतात। ये जैकार्ड होता है सर, इसके अंदर 200 नीडल्स लगा है। वो नीडल जैसे ही कार्ड्स के होल्स में जाएगा तो उतने ही थ्रेड यहाँ से ऊपर आते हैं। इसको पावर वगैरह कुछ भी नहीं, सब मैनुअल है, हाथ से करना। कुठे आहेत म्हणजे ह्याच्यावर जसं आपल्याला हवी ती डिझाईन बनवून देतात आणि हे डिझाईन बनवणारा एक वेगळा कारागीर असतो, तो डिझाईन बनवतो आणि हे त्याचे डिझाईन्सचे होल आहेत, जेवढ्या होल्स आहेत तशा त्या 200 सुयांमधल्या याच्यामध्ये सुया येतात आणि तशी डिझाईन खाली तयार होते।